मुलांना आपण न्यूज अनालिसिस हा चॅप्टर आपण अभ्यासला होता आणि त्याच्यात आपण बघितलं होतं की आपल्याला जसं न्यूज आपण पाहतो, पॉलिटिकल न्यूज असतात, बॉलिवूड संबंधी न्यूज असतात, परत आर्थिक घडामोडी, राजकीय घडामोडी आणि अशा बऱ्याच न्यूज आपण अशा बघत असतो. आणि त्या न्यूज बघताना काय म्हणजे जेव्हा आपण न्यूज बघतो, न्यूज अनालिसिस जेव्हा विश्लेषण करतो, तेव्हा आपण जे आपण प्रत्यक्षात बघतो त्याच्यावर विश्वास न ठेवता की त्याचे एव्हिडन्स किती आहे, ती खरंच गोष्ट कुठल्या सोर्सेस मधून आली, ती खरं आहे का, त्याचं बद्दल म्हणजे काही प्रूफ आहेत का, ट्रान्सपरन्सी आहे का, म्हणजे ती न्यूज म्हणजे खरंच तशी घडलेली आहे का. तर ऍज अ रीडर म्हणून, वाचक म्हणून आणि भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून तर आपल्याला दक्षता घ्यायला पाहिजे की आपण जे वाचतो ते खरंच आहे का, ते कुठल्या माध्यमातून आलेलं आहे, हे आपण बघायला पाहिजे. तर ही न्यूज अनालिसिस मध्ये आपण शिकलेलो होतो. आपण आता जसं ऍक्टिव्हिटी झाली आहे, आता आपण काय करूया, खेळायला सुरुवात करूया. गेमद्वारे आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सॉल्व्ह करूया. तर बघा इथे काय दिलेले आहेत, आपल्याला प्रश्न दिलेले आहेत आणि आपल्याला 5 प्रकारची खेळ दिलेली आहेत. ठीक आहे. तर बघा क्रिकेट आहे, गिटार आहे, माकड आणि टोपीवाला आहे, कारचं गेम आहे आणि हे मोदकाचं आहे, म्हणजे प्रसादाच्या स्वरूपात. तर काय करायचंय, आपल्याला याच्यातून एक गेम चूज करायचा आहे आणि आपल्याला काय करायची, प्रश्नांची जी उत्तर आहेत ती काय करायची आहे, सॉल्व्ह करायची आहे. आणि खेळत 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 जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात पण राहतो आणि आपल्याला जो अभ्यास आहे, स्टडी आहे, आपल्याला बोर वाटत नाही, म्हणजेच कंटाळवाणी वाटत नाही. तर चला आपण खेळाद्वारे काय करूया, प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करूया. तर बघा मुलांना या 5 जे गेम्स आहेत त्याच्यातून मी हा जो गेम आहे तो सिलेक्ट केलेला आहे, मोदकांचा. इथे गणपती बाप्पा आहेत आणि इथे 4 कलरची मोदक आहे, रेड, ग्रीन, ब्लू आणि येलो. तर आणि त्याच रंगाचे इथे ऑप्शन सुद्धा आहेत. जर आपण योग्य उत्तर दिलं तर याच्या बाळाला आहे, तुमच्यासारखा जो मुलगा आहे ते गणपती बाप्पा त्याला त्याला म्हणजे प्रसाद मिळेल. आपण जर योग्य उत्तर दिलं, तर आपण नाही दिलं तर त्याला प्रसाद मिळणार नाही. आणि तुम्ही योग्य उत्तर परीक्षेत सॉल्व्ह केली तर तुम्हाला पण मार्कांच्या रूपात काय मिळेल, प्रसाद मिळेल. तर बघा आपल्याला पहिला जो प्रश्न आहे वाचूया. मोस्ट हायली पेड ऍक्ट्रेस इज वन हू. मोस्ट हायली पेड म्हणजे जिला सगळ्यात जास्त पैसे देऊन फिल्म याच्यासाठी, पिक्चरसाठी तिला साईन केलं जायचं, तर इज वन हू, ती कोण आहे बरं. मोस्ट हायली पेड ऍक्ट्रेस इज वन हू म्हणजे कोण आहे ती. गेट्स हायेस्ट अमाऊंट फॉर ऍक्टिंग इन, गेट्स हायेस्ट अमाऊंट फॉर ऍक्टिंग इन म्हणजे तिला तिच्या ऍक्टिंग साठी तिला म्हणजे हायेस्ट अमाऊंट दिले जात होतं, म्हणजे खूप सारे पैसे दिले जात होते. ऍक्ट्स ओनली इन वन फिल्म म्हणजे ती फक्त एकाच फिल्म मध्ये काम करत होती. इज द लेटेस्ट पेड, लिस्ट पेड पर्सन म्हणजे तिला असं कमी पैसे दिले जात होते. इज अ व्हेरी डिसिप्लिन म्हणजे ती म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजे हे राहायची, डिसिप्लिन मध्ये राहायची, शिस्तीत राहायची. तर मोस्ट हायली पेड ऍक्ट्रेस वन होती. याचा अर्थ काय होतो, मोस्ट हायली पेड म्हणजे गेट्स हायेस्ट अमाऊंट फॉर ऍक्टिंग म्हणजे तिला तिच्या ऍक्टिंग साठी भरपूर फीस दिली जायची, खूप मोठा अमाऊंट दिलं जायचं. म्हणून काय आहे, जे रेड रंगाने दिलेलं ऑप्शन आहे ते बरोबर आहे आणि आपण त्याला प्रेस करूया. बघा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता बघा मुलांना जो दुसरा प्रश्न आहे, अँट इज अ डॅश मूवी. अँट हे काय आहे, मूवीचं नाव आहे, पिक्चरचं नाव आहे. डॅश बजेट मूवी म्हणजे ती कशा बजेटची मूवी आहे, म्हणजे तिला किती पैसा लागला, कमी लागला, जास्त लागला, थोडाच लागला, काय ते सांगायचं आहे. ऍव्हरेज म्हणजे ठीकठाक म्हणजे पैशामध्ये झालेली आहे. स्मॉल म्हणजे कमी पैशामध्ये झालेली आहे. मीडियम म्हणजे असं मीडियम रेंज मध्ये झालेली आहे. बिग म्हणजे खूप मोठा पैसा लागलेला आहे. अँट इज अ काय येईल, कोणत्या प्रकारची मूवी आहे सांगा पाहू. कुठली आहे, बिग बजेट मूवी. तुम्ही सांगितलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. तर बिग बजेट मूवी आहे. बिग म्हणजे हा येलो रंगाने दिलेला आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. अँट इज अ बिग बजेट मूवी म्हणजे खूप जास्त पैसे लागलेली मूवी आहे. हु इज रितिका. आता रितिका ही कोण होती, मेड सर्वंट म्हणजे काम करणारी महिला होती ती. पोलीस ऑफिसर म्हणजे पोलीस ऑफिसर होती. मग फेमस ऍक्ट्रेस म्हणजे खूप फेमस झालेली ती एक हिरोईन होती, ऍक्ट्रेस होती, कलाकार होती. अ स्मॉल गर्ल की एक छोटी मुलगी होती. हु इज रितिका, तर काय येईल उत्तर मुलांना, अ फेमस ऍक्ट्रेस, ती खूप मोठी ऍक्ट्रेस होती. म्हणून इथे जो ग्रीन रंगाने दिलेला आहे तो आपण प्रेस करूया. आणि काय दिलेलं आहे, आपले जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. आता बघा चौथा प्रश्न आहे, व्हॉट डज द स्पेशल पावडर गिवन बाय मिरी बाबा डू. म्हणजे मिरी बाबा जे स्पेशल पावडर देत होते, जी पावडरची पूड देत होते,
त्यांचे पेशंटना ज्यांना बरं नव्हतं वाटत तर ते काय करायचं. गिव्हन बाय मेरी बाबा. व्हॉट डज द स्पेशल पावडर गिव्हन बाय मेरी बाबा डू. मेरी बाबांनी जी स्पेशल पावडर दिलेली आहे तर त्याच्याने एक्झॅक्टली काय व्हायचं. क्युअर्स ऑल टाइप ऑफ डिसीज म्हणजे सगळ्या प्रकारचे डिसीज आहेत म्हणजे रोग आहेत ते बरे व्हायचे. क्युअर्स ओनली सर्टन डिसीजेस म्हणजे जे काही कमी म्हणजे जे काही जे डिसीजेस आहेत ते हे व्हायचे. सर्टन म्हणजे काही जे डिसीज आहेत ते बरे व्हायचे. हेल्प्स टू लूज वेट त्याच्याने वजन कमी व्हायचं. टर्न्स ह्युमन इनटू बीस्ट म्हणजे ह्युमन बॉडी म्हणजे मानवातून तो बीस्ट म्हणजे प्राण्यांमध्ये कन्वर्ट व्हायचं. तर काय त्याच्याबद्दल असं सांगितलं गेलं होतं. व्हॉट डज द स्पेशल पावडर गिव्हन बाय मिरी बाबा डू. मिरी बाबांनी जे स्पेशल पावडर दिलेलं आहे त्याच्याने काय व्हायचं तर आपण वाचलं होतं की क्युअर ऑल टाइप ऑफ डिसीज म्हणजे त्याच्याने सगळे रोग बरं होतात हे आपण वाचलं होतं. तर आपण या हे जे आहे याला प्रेस करूया. अगदी हे उत्तर आपले बरोबर आहे. आता खेळामध्ये आपला 5वा प्रश्न आहे बघा काय दिलेला आहे. मेडिसिनल पॅकेट फ्रॉम मिरी बाबा कॉस्ट. जे मिरी बाबाचं जे मेडिसिनल म्हणजे जे औषधांचं मेडिसिनल पॅकेट म्हणजे जे औषधांचे जे पॉकेट होते ते प्रोव्हाइड करायचे तर त्याची कॉस्ट किती होती म्हणजे त्याची किंमत किती होती. ₹15, ₹25, ₹20 की ₹30. तर त्यांनी जे मेडिसिनल पॉकेट दिलं होतं मुलांना तर त्याची किंमत किती होती. ₹25 म्हणजे ब्लू रंगाचं जे ऑप्शन आहे ते प्रेस केलेलं आहे आणि आपलं उत्तर काय आहे अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण 5ही प्रश्नांची प्रश्न सोडवलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं काय आहेत अगदी बरोबर आहेत. आता आपण मुलांना जी एक्सप्लेनेशन बघितलं आणि जे शॉर्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न बघितले त्याद्वारे आपल्याला काय करायची एक टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. आणि बघा टेस्ट आहे 5 मार्काची आणि अगदी सोपे प्रश्न आहेत. मग मुलांना तुम्ही रेडी आहात आणि तुम्हाला याची पटापट उत्तरं द्यायची आहे. माझा पहिला प्रश्न काय आहे. मोस्ट हायली पेड ऍक्ट्रेस इन वन म्हणजे ती काय म्हटलं जाते. मोस्ट हायली पेड ऍक्ट्रेस म्हणजे त्याचं म्हणजे ऍक्ट्रेस इज वन म्हणजे काय असतं ते. तर काय गेट्स हाय अमाऊंट फॉर ऍक्टिंग इन एव्हरी फिल्म म्हणजे प्रत्येक फिल्मसाठी काय मिळतात त्यांना हाय अमाऊंट मिळते असं. मग इज द लीस्ट पेड म्हणजे कमी पैसे मिळतात. ऍक्ट्स ओनली वन फिल्म म्हणजे फक्त एकाच फिल्म मध्ये काम केलं जातं. असं इज व्हेरी डिसिप्लिन म्हणजे ती खूप डिसिप्लिन आहे म्हणजे सगळे रूल्स रेग्युलेशन म्हणजे शिस्तीची आहे. खूप डिसिप्लिन म्हणजे शिस्तीची ती खूप शिस्तीची आहे. तर काय मोस्ट हायली पेड ऍक्ट्रेस वन होते त्याचा अर्थ काय होतो गेस्ट हायेस्ट अमाऊंट फॉर ऍक्टिंग इन एव्हरी फिल्म म्हणजे प्रत्येक फिल्मसाठी त्यांना भरपूर अमाऊंट दिलं जाते भरपूर पैसा दिला जातो त्याला काय म्हणतात मोस्ट हायली पेड. तर बघा हे जे पहिलं उत्तर आहे ते आपलं काय आहे अगदी बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट प्रश्न बघूया काय दिलेला आहे. मेडिसिनल पॅकेट फ्रॉम मिरी बाबा कॉस्ट. आता मिरी बाबांचं जे मेडिसिनल पॉकेट होतं म्हणजे औषधांची जी पुडी होती त्याची कॉस्ट किती होती किंमत किती होती. ₹15, ₹20, ₹25 की ₹30. तर काय होती मुलांना त्याची जी किंमत होती ती होती ₹50 म्हणजे हा तिसऱ्या नंबरचं जे उत्तर आहे ते काय आहे आपलं बरोबर आहे. आता बघा तिसरा प्रश्न आहे. हु इज रितिका. रितिका ही कोण होती. मेड सर्वंट होती का ती म्हणजे काम करणारी महिला. फेमस ऍक्ट्रेस होती म्हणजे खूप प्रसिद्ध अशी कलाकार होती ती हिरोईन होती. पोलीस ऑफिसर होती की स्मॉल की छोटी मुलगी होती. ते काय होती रितिका आपण वाचलं शी इज अ फेमस ऍक्ट्रेस म्हणजे ती खूप नावाजलेली अभिनेत्री होती. आता बघा चौथा आहे. व्हॉट डज द स्पेशल पावडर गिव्हन बाय मिरी बाबा डू. मिरी बाबांनी जे स्पेशल पावडर द्यायचं त्याच्याने काय व्हायचं वगैरे बघा. क्युअर्स ऑल टाइप ऑफ डिसीजेस म्हणजे सगळे रोग बरे व्हायचे का. हेल्प्स टू लूज वेट म्हणजे त्याच्याने वजन कमी व्हायचं. क्युअर्स ओनली सर्टन डिसीजेस म्हणजे काही डिसीजेस रोग बरे व्हायचे. की टर्न्स ह्युमन इनटू बीस्ट म्हणजे जे मानवी शरीर आहे ते बीस्ट म्हणजे प्राण्यांमध्ये कन्वर्ट व्हायचं. तर काय आहे याचं जे खरं उत्तर आहे योग्य उत्तर काय आहे. क्युअर्स ऑल टाइप ऑफ डिसीजेस म्हणजे लोकांचं असं म्हणणं होतं की त्या मिरी बाबाच्या पावडर म्हणजे दिलेल्या पुडीमध्ये जे सगळे डिसीज आहेत रोग आहेत ते काय बरे होतात. म्हणून अकॉर्डिंग टू आपल्या चॅप्टर नुसार हे उत्तर बरोबर आहे. आता शेवटचा प्रश्न बघा. ऍट इज अ डॅश बजेट मूवी. ऍट अशी कोणत्या बजेटची मूवी होती. ऍव्हरेज म्हणजे ठीकठाक बजेटची. मीडियम म्हणजे अशी मध्यम प्रकारची मूवी की जास्त पण नाही कमी पण पैसा लागला नाही. स्मॉल मध्ये अगदी छोट्या बजेटची मूवी होती की बिग म्हणजे खूप जास्त पैसा लागलेली मूवी होती. तर काय आहे ऍट इज अ कुठली मूवी होती मुलांना ती बिग बजेट मूवी होती. म्हणून आपण हे जे आहे
जो चौथा पर्याय त्याला आपण हे क्लिक केलेला आहे. आता बघूया आपली टेस्ट फिनिश झालेली आहे आणि आपले उत्तर बरोबर आहेत की नाही ते बघूया. टोटल क्वेश्चन होते 5 अटेम्प्ट, आपण 5ही केले आणि करेक्ट आन्सर आपले 5ही बरोबर आहेत. अशा प्रकारे आपण टेस्ट काय केलेली आहे, सोडवलेली आहे आणि आपल्या 5ही प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत. आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया जे आहे क्वेश्चन आन्सर. तर आपण क्वेश्चन आन्सरला सुरुवात करूया. तर बघा पहिला प्रश्न आहे तो आपण सर्वप्रथम वाचून घेऊया. मुलांना तुम्ही जेव्हा परीक्षा पण देता तर सर्व प्रश्न आपण वाचून घ्यायचे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि त्यानंतर लिहायचं. तर बघा पहिला प्रश्न काय आहे, हाऊ मेनी टाइप्स ऑफ न्यूज आर देअर? कुठल्या कुठल्या प्रकारचे न्यूज असतात सांगा. आपण वाचलो तर पॉलिटिकल न्यूज असतात, राजकीय, मग परत फायनान्शियल असतात, आर्थिक दृष्ट्यावाले असतात, परत स्पोर्ट्स न्यूज असतात, बॉलिवूडच्या न्यूज असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आपण काय केलेल्या आहेत न्यूज वाचलेल्या आहेत. आपण पाहतो की न्यूज पेपरमध्ये असे स्पोर्ट म्हणजे वेगवेगळे कॉलम असतात, म्हणजे स्पोर्ट्सचं कॉलम असेल, राजकीय वेगळं असेल, ज्या चालू घडामोडी घडतात, ठळक ज्या बातम्या असतात, ब्रेकिंग न्यूज असते म्हणजे ज्या ताज्या बातम्या असतात. आपण बघतो की असं आपल्याला न्यूजचे वेगवेगळे प्रकार दिसतात, म्हणजे बातम्यांचे वेगळे प्रकार दिसतात. इथे हाच प्रश्न विचारलेला आहे, हाऊ मेनी टाइप्स ऑफ न्यूज आर देअर, म्हणजे किती प्रकारचे न्यूज असतात. तर बघूया, देअर आर मेनी टाइप्स ऑफ न्यूज, खूप प्रकारचे न्यूज असतात. ठीक आहे. तर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ बघा, ब्रेकिंग न्यूज. कुठला आहे पहिला प्रकार, ब्रेकिंग न्यूज. आता तुम्ही नेहमी आपण जेव्हा टीव्ही ऑन करतो तर सर्वप्रथम आज की ब्रेकिंग न्यूज, आजची जी ब्रेकिंग न्यूज आहे, असं आपण आपल्याला जे अँकर आहेत किंवा जे न्यूज रीडर्स आहेत ते आपल्याला पटकन म्हणजे त्यांच्या प्रत्येक न्यूजच्या समोर असं लिहिलेलं असतं. ब्रेकिंग न्यूज म्हणजे ज्या ताज्या बातम्या वगैरे असतात त्या. म्हणून मग आहे स्पोर्ट्स न्यूज म्हणजे खेळाविषयी, आता जे म्हणजे क्रिकेट विषयी असू दे, फुटबॉल विषयी असू दे, जे मॅचेस वगैरे असतात तर प्रत्येक खेळाविषयी न्यूज असतात. ऑलिम्पिक असेल, जे काही चालू घडामोडी असतात, जे स्पोर्ट्स वगैरे होतात, गेम वगैरे होतात, त्याच्या बातम्या असतात. इंटरनॅशनल न्यूज म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यूज असतात, बातम्या असतात की अमेरिकेत काय घडलं, पोलंडमध्ये काय घडलं, कुठल्या देशात काय काय झालेलं आहे, त्या न्यूज. म्हणजे इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय, म्हणजे आपल्या देशाच्या बाहेरच्या पण न्यूज आपण बघतो. मग परत आहे एंटरटेनमेंट न्यूज म्हणजे मनोरंजक हे जे असतात, म्हणजे आपल्याला मनोरंजनासाठी आपल्याला म्हणजे आता तुम्ही बघाल की आपल्याला मोस्टली एंटरटेनिंग म्हणजे एखाद्याच्या तुम्ही बघाल की जसं मूवीतले ऍक्टर असतात, ऍक्ट्रेस असतात, किंवा आता कुठली मूवी रिलीज झालेली आहे, कुठली नवीन बुक लॉन्च झालेली आहे, की आता काय घडतंय, एखाद्याचा इंटरव्ह्यूज वगैरे असेल, ते ह्या मनोरंजक असतात. जे कोडे वगैरे सोडवायला असतात, या न्यूज आपलं मनोरंजन करतात. त्याच्याने आपल्याला काय वाटतो, म्हणजे छान वाटतं, रंजक वाटतात आणि आपण ते मोस्टली वाचतो. बरं, मग हे पॉलिटिकल न्यूज म्हणजे चालू घडामोडी, म्हणजे बीजेपीचं काय झालं, काँग्रेसचं काय झालं, आपल्या देशात काय चालू आहे, ते राजकीय ज्या बातम्या असतात त्या पण आपण बघितलेल्या आहे. बिझनेस न्यूज म्हणजे काय म्हणा ना, व्यावसायिक न्यूज. आता बघितलं आपण जे शेअर्स वगैरे जे असतात, शेअर्स आपण बघतो की वाढले, शेअर्स घटले, कुठल्या कंपनीचा लॉस झाला, कुठल्या कंपनीचा फायदा झाला, कुठली नवीन कंपनी लॉन्च झाली वगैरे, कुठल्या व्यवसायात कोणाला प्रॉफिट झाला किंवा काय चालू आहे, हे बिझनेस न्यूज म्हणजे व्यावसायिक न्यूज मध्ये आपल्याला बघायला मिळतं. मग फायनान्शियल न्यूज म्हणजे काय असतं, फायनान्शियल म्हणजे ज्या आर्थिक ज्या असतात, आता जिथे बजेट वगैरे आपल्याला बजेट सादर करताना आपण बघतो की आता गाड्यांच्या किमती कमी झाल्या, पेट्रोलचे भाव वाढले, तेलाचे दर वाढले, काही किमती काही याच्यात आपल्याला म्हणजे टॅक्स वाढले, कुठे कमी झाले. जे आपण हे जे असतो ते फायनान्शियल असतात, म्हणजे आर्थिक, जिथे पैशाच्या व्यवहाराबद्दल जे असतं वस्तूंविषयी, तिथे फायनान्शियल न्यूज असतात. तर आपण काय बघितलंय की प्रश्नच असा आपला आहे की हाऊ मेनी टाइप्स ऑफ न्यूज आर देअर, म्हणजे किती प्रकारच्या न्यूज असतात. तर देअर आर मेनी टाइप्स ऑफ न्यूज म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आणि एक्झाम्पल आहे जसं ब्रेकिंग न्यूज, स्पोर्ट्स न्यूज, इंटरनॅशनल न्यूज, एंटरटेनमेंट न्यूज, पॉलिटिकल न्यूज, बिझनेस न्यूज आणि फायनान्शियल न्यूज. तर अशा प्रकारच्या आपण न्यूज असतात आणि आपण नेहमी टीव्ही मध्ये सुद्धा बघत असतो. तुमच्या घरी पेपर येत असेल तर पेपर मध्ये पण असे कॉलम असतात ज्या ह्या न्यूज आपण वेगवेगळ्या वाचत असतो. तर मग आता आपला दुसरा प्रश्न आहे, काय आहे दुसरा प्रश्न, व्हाय इज प्रोफेसर Hawkins concerned regarding problems related to mankind published as news in other papers? आता बघा, जे प्रोफेसर होते हॉकिन्स,
यांनी कॉन्सर्न रिगार्डिंग प्रॉब्लेम्स रिलेटेड मॅनकाइंड पब्लिश, म्हणजे मानव जातीविषयी जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहे, म्हणजे ज्या समस्या निर्माण होत आहे, त्यांनी ते न्यूज चॅनल मध्ये काय केलेलं आहे, पब्लिश केलेलं आहे, म्हणजे छापलेलं आहे. त्याच्या मानवाविषयी जे आहे, म्हणजे त्यांनी असं का बरं म्हणजे ते छापलं पेपरमध्ये, की जे आहे काय केलेलं, वाय इज प्रोफेसर हॉकिन्स कॉन्सर्न रिगार्डिंग प्रॉब्लेम्स रिलेटेड मॅनकाइंड. प्रॉब्लेम्स रिलेटेड मॅनकाइंड म्हणजे मानव जातीविषयी ज्या समस्या निर्माण झालेल्या आजच्या युगात, त्या म्हणजे का बरं त्यांनी न्यूज चॅनल मध्ये जे न्यूज आहेत त्यामध्ये बातमी म्हणून का बरं पब्लिश केली आहे, का बरं छापलेलं आहे, का बरं छापलं असेल मुलांना, कारण ते अवेअरनेस साठी लोकांनी जागरूक व्हावं. आता तुम्ही बघाल की आता खूप साऱ्या समस्या आहेत, जसे पोल्युशन आहे, प्रचंड प्रमाणात प्रत्येकाकडे 2-2, 3-3 गाड्या आहेत, त्याच्यामुळे एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, रस्त्यावर पार्किंगला जागा नसते, ग्लोबल वॉर्मिंग, वाढते तापमान, प्रत्येकच घरात आता एवढं सगळं यूज केलं जातं त्याच्यामुळे, आणि झाडांची तोड, कारखान्यांची वाढ, रस्ते बनवण्यासाठी झाडे तोडले जातात, मोठमोठे धरणं बनवण्यासाठी शेत्या त्याच्या आतमध्ये जातात, गावाचे गावं म्हणजे त्यांचं म्हणजे दुसरीकडे शिफ्ट केले जातात. या सगळ्यामुळे काय झालं, ग्लोबलायझेशन झालं, म्हणजे तापमान वगैरे वाढ आहे. मग मग जे आहेत कॅलॅमिटीज आहेत, नैसर्गिक आपत्ती, पूर आहे, सुनामी आहे, भूकंप आहे, ह्याच्यामुळे पण आहे. मग त्याच्यामुळे जसे महामारी सारखे जे डिसीज होतात, रोग, आता आपण अनुभवलेच आहे. 2019 ते 21-22 पर्यंत जो कोरोना काळ होता, त्यामुळे कितीतरी लोकांचे असे उद्योगधंदे म्हणजे गेले, खूप लोकांना त्रास झाला, आणि म्हणजे त्यालाच म्हणून आपण डिसीज, म्हणजे त्या रोगाची औषध सुद्धा नव्हती, आणि कित्येक लोकांना तर म्हणजे हे संकटच होतं, की ज्याच्यामुळे जे आपलं लाईफ आहे ते सगळ्यांचं, पूर्ण जगाचं हे जे आहे लाईफ ते डिस्टर्ब झालं होतं. तर त्यांनी असं का बरं, तर ते आपल्याला अवेअर करण्यासाठी, म्हणजे काय चालू आहे असं त्यांनी अवेअर करण्यासाठी ही न्यूज पब्लिश केली होती, छापली होती. तर बघा आपण याचं उत्तर बघूया. काय दिलेलं आहे इथे, इट इज गिव्हन ॲज अ न्यूज, इट इज गिव्हन ॲज अ न्यूज टू मेक पीपल अवेअर टू डेंजरस सिच्युएशन अँड मेक देम अंडरस्टँड द अपकमिंग कॅलॅमिटीज. इथे काय सांगितलेलं आहे, इट इज गिव्हन ॲज अ न्यूज, म्हणजे ते असं बातमी म्हणून का बरं छापलेली आहे, टू मेक द पीपल अवेअर. अवेअर करणे म्हणजे काय मुलांना, अवेअर करणे म्हणजे जागरूक करणे, अवेअर करणे म्हणजे जागरूक करणे. काय दिलेलं आहे, इट इज गिव्हन ॲज अ न्यूज, म्हणजे ती बातमी म्हणून याच्यासाठी दिलेलं आहे, टू मेक पीपल अवेअर ऑफ डेंजरस सिच्युएशन, म्हणजे जी धोक्याची सिच्युएशन आहे, डेंजरस, त्या सिच्युएशन पासून लोकांना जागरूक करण्यासाठी ती बातमी म्हणून छापलेली आहे. अँड मेक देम अंडरस्टँड द अपकमिंग कॅलॅमिटीज, आणि आता ज्या पुढे जे कॅलॅमिटीज येणार आहेत, कॅलॅमिटीज म्हणजेच काय, पुढे ज्या असं आपत्ती येणार आहेत, कॅलॅमिटीज म्हणजे ज्या नैसर्गिक आपत्ती येणार आहेत, आता पुढे नैसर्गिक आपत्ती. तर काय केलेलं आहे इथे, अँड मेक देम अंडरस्टँड द अपकमिंग कॅलॅमिटीज, म्हणजे आता लोकांना, म्हणजे आता पुढे कुठल्या कुठल्या नैसर्गिक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागेल आणि फेस करावं लागेल, तर ते त्यापासून अवेअर करण्यासाठी, जागरूक करण्यासाठी त्यांनी ही न्यूज छापलेली आहे. न्यूज विल इन्स्पायर द सायंटिस्ट टू फाइंड रेमेडीज फॉर सेव्हिंग द मदर अर्थ. तर बघा, न्यूज विल इन्स्पायर, ही न्यूज यावर छापलेली आहे प्रोफेसरांनी, की इन्स्पायर द सायंटिस्ट, जे आपले सायंटिस्ट आहे, जो वैज्ञानिक आहे, त्यांनी काय व्हायला पाहिजे, इन्स्पायर म्हणजे प्रोत्साहित व्हायला पाहिजे, टू फाइंड रेमेडीज फॉर सेव्हिंग द मदर अर्थ. रेमेडीज म्हणजे काय मुलांना, जे उपाय आहेत. तर म्हणजे त्यांनी जे आपल्या देशातले सायंटिस्ट आहेत, जगातले सायंटिस्ट आहेत, त्यांनी त्यांना इशारा दिलेला आहे, की जे आताचे जे युग आहे, आपण जे आहात, तर आपल्याला असं अवेअर करण्यासाठी, जागरूक करण्यासाठी न्यूज छापलेली आहे, आणि त्यांनी इशारा दिलेली आहे, की जर आपण जागरूक झालो नाही, किंवा आपण जर ते नाही झाले, तर खूप सारे जे नैसर्गिक कॅलॅमिटीज आहे, आपत्ती आहेत, तर त्याच्यावर काय आपल्याला फेस करावं लागेल. महामारी आहे, सुनामी आहे, भूकंप आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, अशा समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागेल. तर त्यावर न्यूज विल इन्स्पायर, म्हणजे ही न्यूज छापली तर जे वैज्ञानिक आहेत, जे सायंटिस्ट आहेत, ते काय होईल, इन्स्पायर होतील, म्हणजे त्यांना प्रेरणा मिळेल, टू फाइंड रेमेडीज फॉर सेव्हिंग द मदर अर्थ, म्हणजे जी आपण मदर अर्थ, अर्थ म्हणजे पृथ्वी, मदर अर्थ म्हणजे आपली आईच समजा, धरती किंवा पृथ्वी काय आपली आईच आहे, आपण त्याच्यावर राहतो, सर्वाईव्ह करतो, तर आपली मदर आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीला सेव्ह करण्यासाठी, तिला वाचवण्यासाठी त्यावर जे सायंटिस्ट आहेत ते काय करतील, आतापासूनच
या समस्यांवर रिमेडीज शोधतील, म्हणजे त्याच्यावर उपाय शोधतील आणि या आपत्तीपासून, या कॅलेमिटीज पासून आपल्या पृथ्वीचं काय करतील, रक्षण करतील. म्हणून काय केलेलं आहे, डॉक्टर हॉकिन्सनी हे जे प्रॉब्लेम रिलेटेड मॅनकाइंड म्हणजे मानवी जातीशी जे काही प्रॉब्लेम आहेत ते काय केलेलं आहे, पब्लिश केलेलं आहे की लोकांनी आणि जे वैज्ञानिक आहेत त्यांनी जागरूक होऊन त्याच्यावर रिसर्च करावा आणि उपाय शोधावे. समजलं मुलांना? आता आपण जाऊया जो तिसरा जो आपला कुठला प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे ते अभ्यासूया. बघा काय दिलेलं आहे, why has the institute not allowed electronic gadgets in the hall? आता आपण पहिली न्यूज वाचलेली होती की त्या इन्स्टिट्यूट मध्ये, बँगलोरच्या श्री शिवम इन्स्टिट्यूट मध्ये परीक्षा ऑर्गनाइज केलेली होती. परीक्षा केंद्र होतं, ते सेंटर होतं आणि तिथे आपण बघितलं की प्रोहिबिटेड म्हणजे ज्या वस्तू आहेत, गॅजेट्स आहेत, जे आपले वॉचेस आहेत, स्मार्ट वॉच आहे किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट, मोबाईल फोन असो, तुमचे कुठले इयरफोन असो किंवा कुठल्या ज्या वस्तू आहेत त्या त्यांनी मना केल्या होत्या. तर का बरं केल्या होत्या? वाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन द हॉल? हॉलमध्ये का बरं ते इलेक्ट्रॉनिक जे उपकरण आहेत ते का वापरण्यास बंदी केली होती? तर का वापरण्यास बंदी केली होती मुलांना? की ह्या उपकरणांमुळे काय होतं, मोस्टली चिप वापरून किंवा ब्लूटूथ वापरून गुगल सर्च करून काय केलं जाते की कॉपी हा प्रकरण आपण बघितलेला आहे की आताच तुम्ही बघितलं असेल की जे 12th स्टँडर्डचे जे पेपर झाले ते त्याच्यामुळे पेपर फुटले आणि खूप लोकांचं म्हणजे विद्यार्थ्यांचा वर्ष वाया जातो. जे मुलं अभ्यास करतात त्यांना कमी मार्क्स पडतात, जे अभ्यास करत नाही चिटिंगमुळे ते पुढे जातात. तर या सगळ्या प्रश्नांना आळा घालण्यासाठी म्हणजे ही जी काळजी काय केलेली आहे, घेतलेली आहे की अशा गोष्टींना बॅन करून, बंद करून, म्हणजे कुठल्याही गैरप्रकार त्या परीक्षेमध्ये होऊ नये म्हणून ते काय केलेलं आहे, त्यांनी मना केलेला आहे. आणि परीक्षा सढळरित्या छान व्हावी, ट्रान्सपरन्सी असावी, म्हणजे कुठलाही अडथळा न येता सुरक्षितरित्या पार पडावी म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या, बॅन केल्या होत्या. तर बघा काय दिलेलं आहे, Electronic gadgets are not allowed in the hall as some candidates misuse it for communicating with people outside the hall who help them coping. काय दिलेलं आहे तिथे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणजे काय मुलांना, उपकरण. आता गॅजेट्स म्हणजे काय, जसं तुमच्याकडे फोन असेल, टॅब असेल, चिप असेल, आपले हेडफोन असतात आणि बरंच काही काही आपण आता बघतो, कॅल्सी असेल, कॅल्क्युलेटर वगैरे, जे पण इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे त्याला गॅजेट्स म्हणतात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक जे उपकरण असतात, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आर नॉट अलाउड म्हणजे त्याने मना केलेला आहे इन द हॉल. का इन द हॉल म्हणजे परीक्षेच्या हॉलमध्ये. ऍज सम कॅन्डिडेट्स म्हणजे सम कॅन्डिडेट्स जे काही परीक्षार्थी असतात, परीक्षा देणारी जी मुलं असतात, मिसयूज म्हणजे काय करतात, त्या ज्या गॅजेट्सचा गैरवापर करतात, मिसयूज करतात, इट फॉर कम्युनिकेटिंग विथ पीपल आउटसाइड दॅट हॉल हू हेल्प देम कॉपिंग. म्हणजे हॉलच्या बाहेर जे परीक्षा केंद्र असतं त्याच्या आजूबाजूला आपण बघतो की जे कॅन्डिडेट असतात, परीक्षार्थी असतात, त्यांच्या घरचे आजूबाजूचे फ्रेंड्स वगैरे बसले असतात आणि जर आपण असं जर त्यांना गॅजेट्स मोबाईल अलाउ केलं तर ते काय करतील, आपल्या त्या फ्रेंडशी किंवा नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील, त्यांना प्रश्नांचे उत्तर विचारण्याचा प्रयत्न करतील आणि या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी काय केलेलं आहे, हे जे गॅजेट्स आहेत ते बंद म्हणजे न वापरायला बॅन केलेलं आहे. तर काय दिलेलं आहे, व्हाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन द हॉल म्हणजे परीक्षार्थी हॉलमध्ये का बरं ते मना केलेले आहे. तर काय आहे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आर नॉट अलाउड इन द हॉल ॲज सम कॅन्डिडेट्स misuse for communicating with people outside the hall who help them copy. म्हणजे याच्यासाठी मना केलेला आहे की जे परीक्षार्थी असतात, कॅन्डिडेट असतात, ते मिसयूज करू शकतात आणि ते कम्युनिकेट म्हणजे ते संपर्क साधण्यासाठी काय करू शकतात, जे हॉलच्या बाहेर जे त्यांचे रिलेटिव्ह किंवा फ्रेंड्स वगैरे बसलेले आहेत ते त्यांना कॉपी करण्यासाठी म्हणजे प्रश्नांची उत्तरं माहीत करून घेण्यासाठी, कॉपी करण्यासाठी ते त्याची मदत घेऊ शकतात. म्हणून या सगळ्या गोष्टींना काय केलेलं आहे, जे आहे ते आळा घातलेला आहे, ते गॅजेट्स मना केलेले आहेत. बघा चौथा प्रश्न, व्हॉट अदर मेजर कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी. आता म्हणजे याच्यावर व्हॉट अदर मेजर्स म्हणजे याच्यावर अजून कुठले उपाय सांगितलेले आहे, कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी होऊ नये म्हणजे कॉपी जे चिटिंग म्हणतो आपण ते व्हायला नाही पाहिजे.
तर त्याच्यासाठी कुठले प्रिव्हेंट म्हणजे कुठल्या कुठल्या काळजी घेतलेल्या आहेत, तर काय केलेलं आहे की त्यांनी जे फुल शर्ट, फुल बाहीचे शर्ट ते पण मना केलेले आहेत. बिग बटन वाले जे शर्ट असतात त्यांना अलाउ नाही केलेले आहेत. जसे शूज, सॉक्स, इलेक्ट्रॉनिक गॅजेट या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत त्यांनी म्हणजे बॅन केलेल्या आहेत. तर काय केलेलं आहे, टू प्रिव्हेंट कॉपी. आणि अजून मुलांना बघा, मी विसरली सांगायला की सगळ्या परीक्षा केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात. तर त्याच्यातून कोण चिटिंग करतो, कोण बोलतो, कुठला गैरप्रकार आहे हे त्यांच्या सगळ्या लक्षात येतं. तर प्रिव्हेंट करण्यासाठी त्यांनी काय काय केलेलं आहे बघूया. टू प्रिव्हेंट कॉपीज सीसीटीव्ही कॅमेरा कॅन बी इन्स्टॉल्ड इन इज एक्झामिनेशन हॉल. आता तुम्ही बघाल की इन एक्झामिनेशन हॉल म्हणजे परीक्षा केंद्र असतं. एक्झामिनेशन हॉल म्हणजे परीक्षा केंद्रात तुम्ही बघाल की सगळीकडे इन्स्टॉल सीसीटीव्ही जे कॅमेरे आहेत ते काय केले जातात, इन्स्टॉल केले जातात म्हणजे बसवले जातात. आजकाल तुम्ही स्कूलमध्ये पण बघाल किंवा प्रत्येक ऑफिसेसमध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरे पाहतो, कारण कुठला गैरप्रकार होऊ नये, गैरवर्तन होऊ नये आणि सगळं त्याच्यात कॅप्चर व्हावं म्हणून आपण बघितलेलं आहे की सीसीटीव्ही कॅमेरे सगळ्याच ऑफिसेसमध्ये असतात आणि एक्झामिनेशन मध्ये तर मस्ट ते इन्स्टॉल केलेले आहेत. स्ट्रिक्ट सुपरविजन इन द एक्झामिनेशन हॉल शुड बी इम्प्लिमेंटेड. म्हणजे काय, स्ट्रिक्ट सुपरविजन म्हणजे असे खूप सारे लोक नेमले जातात. सुपरविजन म्हणजे त्या लोकांच्या नजरेत असं तुम्हाला बघेल की पोलीस ऑफिसर असतात बाहेर, किंवा कुठल्या सेंटरच्या बाहेर पोलीस ऑफिसर दिसतात, आतमध्ये पोलीस ऑफिसर दिसतात, चेकर्स असतात. आपल्याला पूर्ण ते त्यांच्याकडे जे इलेक्ट्रॉनिक उपकरण असते त्याच्यातून ते आपल्याकडे कुठले इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे की नाही ते संपूर्ण चेक करतात. आपल्या बॅग्स बाहेर ठेवायला राहतात. म्हणजे जे काय तर इन्व्हिजिलेटर्स क्लासमध्ये असतात, कॅमेरे असतात ते, आणि मध्ये मध्ये चेक करायला म्हणजे असं ग्रुप सुद्धा येत असतो ऑफिसर्स. तर आपण ते बघितलेलं आहे. स्ट्रिक्ट सुपरविजन इन द एक्झामिनेशन हॉल शुड बी इम्प्लिमेंटेड. म्हणजे तिथे इम्प्लिमेंट केलं जातं की सुपरविजन म्हणजे खूप सारे अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या याच्यात काय त्यांचे सुपरविजन म्हणजे त्यांच्या प्रत्यक्षदर्शी काय केलं जातं, म्हणजे त्यांना तिथे की परीक्षा व्यवस्थित होत आहे की नाही, कुठल्या गैरप्रकार याच्यासाठी काय म्हणजे स्टाफ ठेवला जातो. हेवी पेनॉल्टी कॅन बी इम्पोज ऑन स्टुडंट्स हु आर कॉट कॉपिंग. बघा, जर कोणी कॉपी करताना हे सापडलं जातं त्याच्यासाठी त्यांनी काय पेनॉल्टी लावलेली आहे. पेनॉल्टी म्हणजे त्यांना असं शिक्षा करण्यात येईल किंवा एवढी रक्कम भरण्यात येईल किंवा त्यांना पैसे भरावे लागतील किंवा त्यांना 2-3 वर्षासाठी रस्टिकेट केलं जाईल की त्यांना परीक्षा देता येणार नाही. तर असे सगळे उपाय त्यांनी काय केलेले आहे की विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्हणून या सगळ्या गोष्टींचा त्यांनी उपाय म्हणून, प्रिव्हेन्शन म्हणून उपाय म्हणून केलेले आहे. तर पहिलं सीसीटीव्ही, मग सुपरविजन म्हणजे कर्मचाऱ्यांच्या सुपरविजन मध्ये हे केलेलं आहे. आणि हेवी पेनॉल्टी म्हणजे शिक्षा ठरवलेली आहे की जर कॉपी करताना कोणी सापडलं तर त्याला शिक्षा सुद्धा होईल. तर बघा, आता आपला शेवटचा प्रश्न आहे, 5वा प्रश्न आहे. तर बघूया. Which part of the news is reliable? Which part may not be reliable in case of Miri Baba? How do we learn that? इथे काय म्हटलेलं आहे, आपण वाचूया प्रश्न काय दिलेला आहे इथे. Which part of the news is reliable? Which part of the news is reliable? रिलेबल म्हणजे कोणती अशी जी आहे ती विश्वसनीय आहे म्हणजे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. आणि दुसरा बघा, दुसरा प्रश्न आहे, विच पार्ट मे बी नॉट बी रिलेबल इन केस ऑफ मिरी बाबा. मिरी बाबाची जी न्यूज ऐकलेली होती तर त्याच्यात तुम्हाला कुठला पार्ट जो विच पार्ट मे नॉट बी रिलेबल म्हणजे तुम्हाला कुठला पार्ट अविश्वसनीय वाटला. मे नॉट बी रिलेबल म्हणजे तो विश्वास ठेवण्यासारखा नव्हता. तर त्याच्यातला कुठला पार्ट होता की तो विश्वास ठेवण्यासारखा नव्हता. हाऊ डू वी लर्न दॅट? आणि आता आपण ह्याच्यातून काय शिकलेलो आहोत. तर बघा, जो पहिला प्रश्न दिलेला काय आहे, विच पार्ट ऑफ द न्यूज इन रिलेबल. तर आपण कुठली जी वाचली होती, जी बातमी होती की जे प्रोफेसर हॉकिन्स होते त्यांनी जे सांगितलं होतं की जे आता आपले जे वर्ल्ड आहे, आपला जो जग आहे तो कुठल्या कुठल्या समस्यांना फेस करणार आहे आणि त्याच्यावर काय काय करायला पाहिजे रेमेडीज. तर ही जी गोष्ट आहे काय मुलांना रिलेबल आहे म्हणजे त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. तर आणि जर मिरी बाबाच्या केसमध्ये बघाल तर आपल्याला अनरिलेबल काय वाटलं की ते कुठल्याही डिसीजवर, आणि ते म्हणतात की ते चमत्कारिक बाबा आहेत आणि ते जे औषधं देतात त्यांच्या पुढीवर त्यांचा आशीर्वाद असतो आणि ती आपण पुढे खाल्ली की आपल्याकडे कुठलंही
तुम्हाला उलटी येऊ दे, ताप येऊ दे, कॅन्सर होऊ दे, काही हार्ट अटॅक, तर त्या पुडीमुळे सगळे डिसीज काय होतात, बरे होतात. तर ही काही मुलांना नॉट रिलिएबल, म्हणजे ती अविश्वसनीय किंवा आपण विश्वास ठेवू शकत नाही, कारण आपलं सायन्स मेडिकल इतकं पुढे गेलेलं आहे की या पुड्या वगैरेवर काही नसतं. प्रॉपर ट्रीटमेंट केली तरच म्हणजे सगळे डिसीज असे बरे होतात. तर ही फेक न्यूज आहे, म्हणजे म्हणजे त्याच्या पब्लिसिटीसाठी म्हणून न्यूज दिलेली आहे. तिसरं बघा, हाऊ डू वी लर्न दॅट. आता तुम्ही काय रिअलेबल अँड अनरिअलेबल न्यूज मध्ये तुम्ही काय शिकलात बरं? काय शिकलात मुलांनो, की बघा आपण न्यूज बघतो पेपरमध्ये, आपल्याला पटकन एक मोठ्या हेडिंगची न्यूज असते की अरे म्हणजे असं त्या मथळा पाहूनच आपल्याला असं वाटतं की ती न्यूज की नाही हे खरं घडलेलं असेल. तर काय करायला पाहिजे, की आपण कुठली बातमी जर वाचतो, न्यूज चॅनलमध्ये जरी बघत असो किंवा आपल्या न्यूज पेपरमध्ये रोजच्या वर्तमानपत्रात, तर आपण असे डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवायला नाही पाहिजे. आपल्याला म्हणजे फाइंड आउट करायला पाहिजे की कुठल्या सोर्सेस कडून आलेली आहे, म्हणजे कुठल्या सूत्रांकडून आलेली आहे ती न्यूज, खरंच आहे का? मग ते काय आय विटनेस आहे का, त्या कोणी प्रत्यक्षदर्शी ती न्यूज पाहिलेली आहे का? ट्रान्सपरन्सी आहे का त्या न्यूज मध्ये, म्हणजे पारदर्शकता आहे का? आता खूप साऱ्या अशा न्यूज असतात धार्मिक गोष्टीवर, की ते काय करतात, न्यूज मध्ये धार्मिक भावना, म्हणजे कुठलेही हे जे असेल तर तिथे जात पात पॉलिटिकल हे जे खेळत असतात, आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये दंगे होतात. अरे यांनी आमच्या जातीवाल्यांना हे म्हटलं, आमच्या धर्माला ते म्हटलं, आणि त्याच्यावरून काय दंगे निर्माण होतात. तर म्हणजे आपण असं कोणाच्याही वक्तव्यावर, कोणाच्याही बोलण्यावर किंवा स्टेटमेंटवर जे लिहून येते त्याच्यावर विश्वास ठेवायला नाही पाहिजे. ती खरंच गोष्ट तशी घडलेली आहे की नाही ते आपण फाइंड आउट करायला पाहिजे, अनालिसिस करायला पाहिजे, विश्लेषण करायला पाहिजे, आणि नंतरच आपण काय करायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. हे आपण त्याच्यातून शिकतो. तर आपण आपल्या इथे जे उत्तर दिलेलं आहे ते आपण आता बघूया. तर काय दिलेलं आहे, पहिला प्रश्न बघा, द न्यूज दॅट पीपल आर फ्लॉकिंग नियर Ambegov for the special power seems to be reliable, as we know that even today there are few people who still believe in the miracles. तर बघा आपण काय बघितलं, द न्यूज दॅट पीपल आर फ्लॉकिंग नियर आंबेगाव. आता आंबे ही न्यूज कुठली होती, आंबेगाव मधली होती, फॉर द स्पेशल पॉवर. तर आपण काय वाचलं होतं की तिथे आंबेगाव मध्ये एक स्पेशल पॉवर आहे, म्हणजे चमत्कारिक शक्ती आहे. सीम्स टू बी रिअलेबल, म्हणजे कदाचित ती रिअलेबल असेल, ॲज वी नो दॅट इव्हन टुडे. म्हणजे आपण बघितलं की ती रिअलेबल राहूच शकत नाही, असं चमत्कारिक वगैरे, ती असं सायंटिफिक दृष्ट्या प्रूव्ह झाली तर आपण त्याला बघू. बट स्पेशल पॉवर सीम्स टू बी रिअलेबल ॲज वी, म्हणजे काही काही लोकांना ती जी बातमी आहे ती काय वाटते, रिअलेबल वाटते, म्हणजे ती बातमी अशी खरी वाटते. ॲज वी नो दॅट, म्हणजे आपल्याला परंतु माहित आहे, इव्हन टुडे, म्हणजे आता सुद्धा, देअर आर फ्यू पीपल, म्हणजे काही लोक आहेत, हु स्टील बिलीव्ह इन द सच मिरॅकल्स, म्हणजे काही जे लोक आहेत ह्या मिरॅकल्स, म्हणजे म्हणजे ते काही लोक याला काय म्हणतात, चमत्कार, असं चमत्कार मानतात. न्यूज दॅट मिरी बाबाज स्पेशल पावडर क्युअर्स ऑल सॉर्ट्स ऑफ डिसीजेस मे बी नॉट रिलेबल. तर बघा त्याच्यातली जी बातमी आहे, न्यूज दॅट मिरी बाबा स्पेशल पावडर, जे मिरी बाबाचं जे स्पेशल पावडर होतं, जी पावडरची पूड होती, क्युअर्स म्हणजे काय, बरा करणे, क्युअर्स ऑल सॉर्ट्स ऑफ डिसीजेस, म्हणजे तिथे काय होतं की जे सगळे रोग आहेत ते काय करतात, ते रोग बरे होतात. मे नॉट बी रिलिएबल, म्हणजे हे विश्वसनीय वाटत नाही, हे विश्वास ठेवण्यासारखं आपल्याला वाटत नाही. दिस वी नो फ्रॉम डॉक्टर कानी's statement that the number of patients in Ambegaon civil hospital has increased in the last few days. तर आपल्याला, आपण हे कशातून आपल्याला माहित होते, पण आपण याच्यातून काय शिकतो, आपण काय पाहिलं होतं की दिस वी नो फ्रॉम, आणि आपल्याला हे कशामुळे रिलेबल नाही वाटत, की आपण स्टेटमेंट वाचलेला आहे, ते त्या आंबेगावचे जे डॉक्टर कार्निक होते, स्टेटमेंट, डॉक्टर कार्निक स्टेटमेंट, म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, दॅट द नंबर ऑफ पेशंट्स इन आंबेगाव, म्हणजे आंबेगावचे असे खूप सारे जे पेशंट्स आहेत, सिव्हिल हॉस्पिटल हॅज इन्क्रीज इन द लास्ट फ्यू डेज, म्हणजे काही दिवसामध्ये आंबेगाव मधले जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे जी पेशंट आहे, म्हणजे रोग्यांची संख्या काय वाढत होती, डे बाय डे, म्हणजे रोजच्या रोज तिथे ती पेशंटची संख्या वाढत होती. म्हणून मिरी बाबाच्या आपण केस मध्ये पाहिलं की हो, जडीबुटीपासून जे आहेत ते म्हणजे औषधं बनतात, आपण हे मांडलं होतं, पण त्याच्यात एक चमत्कारिक शक्ती असं काही बाबा लोकांचं म्हणणं होतं, विश्वास होतं, तर ते काय अनरिअलेबल आहे.
आणि आपल्याला हे कशातून माहित होतं, की डॉक्टर कर्णिकने आंबेगावमध्ये ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते आणि त्यांचं स्टेटमेंट होतं, म्हणजे त्यांचं वाक्य होतं. त्यांनी सांगितलं होतं लोकांना, की आमच्या हॉस्पिटलमधली जी लोकांची संख्या आहे ती या काही दिवसामध्ये डे बाय डे काय वाढत आहे, लोकांची म्हणजे पेशंटची संख्या भरपूर प्रमाणात वाढत आहे. तर अशा प्रकारे मुलांनो, आपण या 5ही प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती अयोग्यरित्या काय केलेली आहेत, आपण सोडवलेली आहेत. आणि आय होप तुम्हाला हे जे न्यूज अनालिसिस आहे त्याच्यातले क्वेश्चन आन्सर आहे हे तुम्हाला समजले असतील. अशा प्रकारे आपण ह्या ज्या 5ही स्टेप्सद्वारे न्यूज अनालिसिस म्हणजे हा एक नवीन टॉपिक होता आणि आपण आपलं जे ब्रेकिंग न्यूज, चालू घडामोडी, ताज्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो आणि ते आपण न्यूज कशा असतात, कुठे फेक असतात, कुठे मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते, कुठे आपल्या पक्षांचं म्हणजे जे पॉलिटिकल लीडर असतात त्या पण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असतात किंवा आपण पाहिलं की असं एंटरटेनिंग न्यूज असतात, आपलं मनोरंजन होतं, काही अशा बोरिंग असतात, कंटाळवाण्या असतात. तर आपण अशा प्रकारे न्यूज अनालिसिस शिकलेलो आहोत आणि आपल्याला ह्याच्यातून एकच मॉरल मिळतो की आपण जेव्हा न्यूज वाचतो किंवा कुठलीही बातमी वाचतो तर तेव्हा त्याच्यावर असा विश्वास न ठेवता ते कुठल्या सोर्स मधून आलेली आहे आणि कोणी त्याचा आय विटनेस आहे का, प्रत्यक्षदर्शी आहे का, किंवा ट्रान्सपरन्सी आहे का त्याच्यात, म्हणजे खरंच पारदर्शकता आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही आजची पिढी आहात आणि तुम्ही तर हे सगळं चांगल्या प्रकारे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. तर हे आपण याच्यातून शिकलेलो आहोत. अशा प्रकारे जो न्यूज अनालिसिस आहे तो आपला चॅप्टर काय झालेला आहे मुलांना, पूर्ण झालेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट पुढची जी आपली पोयम असेल किंवा चॅप्टर असेल तिथे.